यानंतर मी आमंत्रित करते रुचिता ठाकूर मॅडम यांना, ज्या रेडिओ विश्वास या नाशिकच्या कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहतात. माननीय व्यासपीठ, मी खूप खरं तर लहान आहे या स्टेजवर बसायला, पण निवळ शिल्पा मेनन मॅमना मी माझा आदर्श मानते आणि त्यांच्या थ्रू लेले सरांची ॲक्च्युली भेट झाली म्हणून मी आज इकडे आहे. आणि सर तुम्ही म्हणाले की असा कोण इंटरव्ह्यू पटकन घेतो, पण रेडिओ विश्वास आहे, कम्युनिटी रेडिओ आहे आणि कम्युनिटी रेडिओचं हेच काम असतं की कम्युनिटीमधले जे वेगवेगळे इनिशिएटिव्ज आहेत जे इतर मीडिया फॉर्मॅट्समध्ये ज्यांना फीचर होत नाही किंवा जे इग्नोर केले जातात किंवा त्यांना जसं पाहिजे तसा जो पब्लिसिटी आहे ते मिळत नाही, तेच काम खरं एका कम्युनिटी रेडिओचं असतं. आणि तेच रेडिओ विश्वास गेल्या 13 ते 14 वर्षांपासून नाशिकमध्ये सातत्याने करत आहे. आणि फ्लोआबद्दल म्हणायचं तर मला शिल्पा मॅमने जेव्हा मेसेज केला की असं इनिशिएटिव्ह आहे, ते सर खास पुण्यावर नाही येत आहे, तर मी त्यांना म्हणाली मॅम कधी पण आणा, कारण की विश्वास ग्रुप नेहमी अशा सगळ्या इनिशिएटिव्हजला सपोर्ट करतं. आणि फॉरेन लँग्वेज म्हटलं तर मी भरपूर काही सध्या रीडिंग कमी आहे, पण पॉडकास्ट आणि यूट्यूबवरनं आणि रील्सवरनं आपण खूप काय बघत असतो. तर BVGचे जे संस्थापक आहेत हनुमंतराव गायकवाड सर, लकीली आय हॅव मेट हिम ऑल्सो. सो ते सध्या सर लाखो लोक इथून वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवण्याचं त्यांचं खूप मोठं कार्य चालू आहे. आणि त्यांनी सांगितलं की ह्या वर्षी जर्मनीमध्ये अराऊंड 8 ते 10 लोकांची वेगवेगळ्या कामांसाठीची गरज आहे. इटलीमध्ये गार्डनर्सची गरज आहे. इटलीमध्ये गार्डनिंगला पर मंथ अराऊंड 1.5 लाख रुपीजपर्यंतची सॅलरी आहे. आणि आता ते लोकांना वेगवेगळे हे लँग्वेजेस शिकवून त्या कंट्रीजमध्ये पाठवत आहे. आणि आता आपण एअरपोर्ट्सवरती जातोय, वेगवेगळ्या मोठमोठ्या ऑर्गनायझेशन्समध्ये जातो, तिथे सगळीकडे तुम्हाला BVGचा स्टाफ दिसेल. इफ यू हॅव ऑब्झर्व, प्रत्येकाचं टी-शर्ट म्हणजे प्रत्येक जण इज अन एम्प्लॉई ऑफ BVG. आणि एवढं मोठं काम त्यांचं फॉरेन लँग्वेजसाठी चालू आहे. आणि मला असं वाटतं की आपण काळानुसार बदललं पण पाहिजे. सध्याचं जे ॲटमॉस्फिअर लँग्वेजेसला जे घेऊन आहे, आत्ताच आम्ही सर आणि आम्ही मागे म्हणत होतो की, आणि आपण आज फॉरेन लँग्वेजच्या प्रसाराबद्दल बोलतोय, पण डेफिनेटली इट इज इम्पॉर्टंट. कारण की मी स्वतः 6 वर्ष परदेशात शिकलेली आहे. मी ग्लोबल बिझनेस मॅनेजमेंट प्रोग्राम केला आहे. मी काही वर्ष US होती, दुबईमध्ये होती, स्कॉटलंडमध्ये होती, मग किंग्स कॉलेज लंडनमधनं मी माझं ग्रॅज्युएशन केलं. त्या दरम्यान मी प्रत्येक ठिकाणी इंट्रो टू स्पॅनिश हा असा कोर्स करत होती. आणि आपण म्हणतो की कुठे वापर होतो. मी माझ्या रेझ्युमेमध्ये प्रत्येक वर्ष लिहित होती की आय एम वेल वर्स्ड इन इंट्रो टू स्पॅनिश आणि मला स्पॅनिश बेसिक समजतं. ते जेव्हा मी US एका ठिकाणी इंटर्नशिपला जेव्हा मी गेली, तर तेव्हा त्यांनी ते सगळं सोडून फक्त तेवढाच पाठ पकडला की यू आर एन इंडियन अँड यू आर ऑल्सो लर्निंग स्पॅनिश ओव्हर हिअर अँड हाऊ लॉंग इट हॅज बीन दॅट यू हॅव बीन लर्निंग दिस लँग्वेज. आणि त्याच्यामुळे मला खरं इंटर्नशिप मिळाली. सो मी गेली होती बिझनेस मॅनेजमेंटच्या हेतूने, पण त्यांनी तेवढा एकच पाठ बघितलं की अरे ही एवढं सगळं करते पण तिला एक फॉरेन लँग्वेजसुद्धा येते. सो फॉरेन लँग्वेजचा खूप इम्पॉर्टन्स आहे. माझी बहीण स्वतः स्वित्झर्लंडमध्ये शिकली आणि त्या नाशिकमध्ये विजडम हाय स्कूलमध्ये होती. तिने 6-7 वर्ष फ्रेंच केलं. आता जर तुम्हाला फॉरेन एज्युकेशनचं माहिती असेल तर प्रत्येक कोर्सला तुम्हाला एक फी पे करावी लागते. तर तिची ती एक्झाम झाली तिकडे, कारण तिला इथे फ्रेंच ऑलरेडी येत होतं. तर वी सेव्ड ऑलमोस्ट लॅक्स ऑफ रुपीज बिकॉज तिला एक लँग्वेज तिथे येत होती. नाही तर कंपल्सरी ती लँग्वेज तिथे होती म्हणून तिला ते क्रेडिटसाठी करायला लागली असती. सो नॉट नेसेसरी की तुम्हाला तिथे जायचं आहे म्हणूनच तुम्ही ती लँग्वेज शिकली पाहिजे, बट तुमच्या ओन प्रोफाईल बिल्डिंगसाठी आणि कधी कुठली गोष्ट तुम्हाला कुठे घेऊन जाईल हे आपल्याला खरंच सांगता येत नाही. आणि जसं मी म्हणाले की काळानुसार बदलणं, तसंच रेडिओ विश्वासमध्ये पण आम्ही असे वेगवेगळे उपक्रम करतो. आता खरं तर कम्युनिटी रेडिओला सर 50 वॉटचा ट्रान्समीटर आहे आणि 15 किलोमीटरपर्यंतच पोचते रेंज. पण मग लोक म्हणायला लागले की खूप चांगले कार्यक्रम करतात, आमच्यापर्यंत का नाही पोचत. तर आम्ही ॲप बनवला. तर आता ॲप 21 देशांमध्ये ऐकला जातोय. आपली जी मराठी कम्युनिटी आहे तर तिथले आज नायजेरिया असेल, ऑस्ट्रेलिया असेल, US मधले वेगवेगळे स्टेट्स असतील, तिथले मराठी मंडळ आमच्याशी जोडले गेले. म्हणजे दिस इज नॉट रिलेटेड टू फॉरेन लँग्वेज बट इट्स रिलेटेड टू अ लँग्वेज विच इज आर मराठी. म्हणजे आपलं मराठी भाषा जी आहे त्या तिथपर्यंत पोहोचली. तर आज
आज आमच्याकडे वीकली सिंगापूरवरनं एक मोहना कारखानेस म्हणून आहेत, ते चला जाऊया नावाचा प्रोग्राम गेल्या 2 वर्षांपासून करत आहे. शी इज अ ॲव्हिड ट्रॅव्हलर, त्या खूप ट्रॅव्हल करतात. तर ते 5 मिनिटाचं फोनवरती रेकॉर्डिंग करून आम्हाला पाठवता आणि आम्ही ते रेडिओ विश्वासकडनं ब्रॉडकास्ट करतो. म्हणजे आता नॉट कंपल्सरी की रेडिओतच आलं पाहिजे, तो स्टुडिओचंच तुम्हाला सेटअप पाहिजे. आणि आमचं असं दृष्टिकोन आहे की रेडिओला जर जिवंत ठेवायचं आहे तर हे डिजिटल माध्यमांचं पण तुम्हाला हेल्प घेणं तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही हेच म्हणून नाही चालू शकत की 100 वर्ष आज ऑल इंडिया रेडिओला झालं, या माध्यमाला झालं, तर डेफिनेटली इट्स अ सस्टेनेबल मॉडेल. पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूथला कनेक्ट करण्यासाठी किंवा डिजिटल माध्यमाचं त्याला जोड लावण्याची खूप गरज आहे. सो याच्या माध्यमातून मी हे सांगेल की लेले सर, तुम्हाला आमची काही मदत लागली तर आम्ही ऑलवेज हिअर. आणि आम्ही सुद्धा जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या शाळांबरोबर काम करतो, वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर, तर तिथे सुद्धा आपण कोलॅबोरेशनने जितकी आमची मदत होऊ शकेल तितकी आम्ही डेफिनेटली करू. थँक्यू. यानंतर मी आमंत्रित करते रुचिता ठाकूर मॅडम यांना, ज्या रेडिओ विश्वास या नाशिकच्या कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहतात. माननीय व्यासपीठ, मी खूप खरं तर लहान आहे या स्टेजवर बसायला, पण निवळ शिल्पा मेनन मॅमना मी माझा आदर्श मानते आणि त्यांच्या थ्रू लेले सरांची ॲक्च्युली भेट झाली म्हणून मी आज इकडे आहे. आणि सर, तुम्ही म्हणाले की असा कोण इंटरव्ह्यू पटकन घेतो, पण रेडिओ विश्वास आहे, कम्युनिटी रेडिओ आहे आणि कम्युनिटी रेडिओचं हेच काम असतं की कम्युनिटीमधले जे वेगवेगळे इनिशिएटिव्ज आहेत, जे इतर मीडिया फॉर्मॅट्समध्ये ज्यांना फीचर होत नाही किंवा जे इग्नोर केले जातात किंवा त्यांना जसं पाहिजे तसा जो पब्लिसिटी आहे ते मिळत नाही, तेच काम खरं एका कम्युनिटी रेडिओचं असतं. आणि तेच रेडिओ विश्वास गेल्या 13 ते 14 वर्षांपासून नाशिकमध्ये सातत्याने करत आहे. आणि फ्लोआबद्दल म्हणायचं तर मला शिल्पा मॅमने जेव्हा मेसेज केला की असं असं इनिशिएटिव्ह आहे, ते सर खास पुण्यावरनं येत आहे, तर मी त्यांना म्हणाली मॅम कधी पण आणा, कारण की विश्वास ग्रुप नेहमी अशा सगळ्या इनिशिएटिव्हजला सपोर्ट करतं. आणि फॉरेन लँग्वेज म्हटलं तर मी भरपूर काही सध्या रीडिंग कमी आहे, पण पॉडकास्ट आणि यूट्यूबवरनं आणि रील्सवरनं आपण खूप काय बघत असतो. तर BVGचे जे संस्थापक आहेत हनुमंतराव गायकवाड सर, लकीली आय हॅव मेट हिम ऑल्सो. सो ते सध्या सर लाखो लोक इथून वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवण्याचं त्यांचं खूप मोठं कार्य चालू आहे. आणि त्यांनी